The 48th Vardhapan Divas of Shri Varad Vinayak Temple was observed with great devotion on Tuesday in Asgaon. The celebration featured traditional aarti and Mahaprasad in afternoon, followed by vibrant cultural programs in the evening. In a striking display of devotion, 1 lakh red roses were offered at the feet of Lord Ganesha as devotees gathered in large numbers to participate in prayers and festivities. मंगलमूर्ती मोरया वर्धविनायक विजयते. आज आसगाव येथे वर्धविनायक विजयते या मंदिराचा 48वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त आणि या ठिकाणी 1 लक्ष अशा प्रकारचं गुलाब पुष्प समर्पण, त्याला अर्चना अशा प्रकारची सेवा सकाळपासून आतापर्यंत केलेली आहे. विशेष करून म्हणजे हे चाललेलं वर्ष जे आहे ते वर्ष वंदे मातरम या वंदे मातरम गीताला 150 वर्ष झालेली आहे. त्याचप्रमाणे RSS याला 100 वर्ष झालेली आहे. अशा प्रकारचं औचित्य साधून भारत हा विश्वगुरू बनावा, त्याचप्रमाणे आपले जे रक्षक आहेत, मिलिटरी बंधू आहेत, आर्मी आहेत, ह्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं अशा प्रकारची संकल्पना मनामध्ये ठेवून आणि समस्त विश्वाचं कल्याण व्हावं या हेतूनं आज या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत समस्त भाविक भक्त या सगळ्यांच्या सहकार्यानं अखंड अशा प्रकारचं गुलाब पुष्प समर्पण अशा प्रकारची सेवा वर्धविनायकाच्या चरणा ठिकाणी समर्पित केलेली आहे. आणि या सेवेनं समस्त महागणपती सिद्धिविनायक संतुष्ट झाले आणि भारत विश्वगुरू बनायला त्यांचा आधार अशा प्रकारचा प्राप्त झाला. अशा प्रकारची भगवान वर्धविनायकाचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा अशा प्रकारची मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो. मंगलमूर्ती मोरया वर्धविनायको विजयते. स्वर्गीय रामकृष्ण नारायण केळकर यांनी 1978 श्री वरदविनायक मंदिर बांधलं. त्यानंतर 2020 या मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात आलं. दरवर्षी या मंदिराचा वर्धापन दिन महावीर जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल त्रयोदशीला होतो. यावर्षी मात्र या कार्यक्रमात थोडा वैशिष्ट्यपूर्ण बदल घडावा असा हेतू साधून वेगळ्या पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा करण्याचा ठरवण्यात आला. यावर्षी 1 लक्ष गुलाब पुष्प म्हणजे पाटली पुष्प अर्पण करण्याचं ठरवण्यात आलं. देशात शांतता नांदावी, सर्वांना सुबुद्धी द्यावी आणि संपूर्ण जगात आपला हिंदुस्थान म्हणजे भारत देश हा जगद्गुरू म्हणजे विश्वगुरू व्हावा आणि आपला कृषीप्रधान देश हा सुजलाम सुफलाम व्हावा हा मुख्य हेतू आहे. आणि त्यातही यावर्षी वंदे मातरम या राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघ शताब्दी वर्ष म्हणजे RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून यावर्षीचा जो चतुष्टपपूर्ती वर्धापन दिन आहे म्हणजे 48वा, त्या दिवशी 1 लक्ष पाटली पुष्प म्हणजे गुलाब पुष्प अर्पण करावीत हा हेतू साधून सर्व गणेश भक्तांसकट केळकरांनी याचं आयोजन केलं. आणि या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि या संपूर्ण कार्यक्रमाची आयोजन हे श्याम उर्फ दामोदर बर्वे यांनी केलं आहे.